फर्स्ट, मग हा ऍड्रेस दिला नाही तर काय करणार मी? कुणाचा तरी एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे काय नको? चलो जाऊ आपण शैला शेटबाळे ताईंच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. आजचा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स. तोपर्यंत कुणाला सांगायचं आहे त्यांनी ऍड्रेस देऊन ठेवा. शैला ताई म्यूट काढा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय जिनेंद्र ताई. बोला. नाव, कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं आपल्यावर काम करावं, आतापर्यंत काय केलाय, काय काय? माझं नाव शैला सुभाष शेडबाळे. मी अब्दुल आठवून बोलते. मला हे लिंक डॉक्टर शीतल चौगले दिल्यात. मी 18 वर्ष मी इकडे तिकडे बऱ्या दवाखान्यात फिरत होते, तरी पण मला काय गुडघ्यात लई कळ होतं. मला लई म्हणजे लईच होतं, आधीच होतं मला गुडघ्यात. मग आता मी जॉईन होऊन आता 10 महिने झालं. आता मला आता एवढं चांगलं वाटतं. गुडघ्यातलं कळ कमी झालंय. खरं म्हणजे चिडचिड लई करत होते, चिडचिडपणा लई कमी झालंय. आणि सकाळी 9 गोळी संध्याकाळी 9 गोळी खात होते मी. मग आता काय गोळी नाही, बीपीची गोळी पण बंद झाली माझं. मग आता मग मस्त आहे, मी छान आहे मी आता. शैलाताई, सगळ्यात मेन महत्वाचं, चिडचिडचा आणि याचा काय संबंध आहे तुमच्या गुडघ्याचा? गुडघ्यात कळ येत होतं म्हणून का चिडचिडपणा होत होतं ना. हा यस. आणि वजन किती कमी केलं? ते गुडघ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला वजन किती कमी झालं? 25 किलो कमी झालं. किती दिवसात? 6 महिन्यात. 6 महिन्यात 25 किलो कमी केलंय. ओके. वजन कमी करायसाठी काय काय प्रयत्न करत होता? लई केले मी, लई गुडघ्यासाठी पण आणि वजनासाठी पण. इकडचं औषध घे, तिकडचं औषध, हुबळीला गेले, उडपीला गेले, तरी पण मला कायच फरक पडलं नाही. कसं आले तुमचं सगळं ऐकून हे करून मला प्रसाद सरांचं वर्षभर मला मॉर्निंग सेशनला त्यांनी छान वाटलं मला. उडपी पर्यंत? होय, उडपीला जात होते महिन्याला मी. बर, ओके, भारी. 27 मध्ये आल्यापासून मला प्रसाद सरांचं, पद्मजा ताईंचं, तुमचं मार्गदर्शन छान मिळालं मला. 9 गोळ्या मस्त आहे. हा, 9 गोळ्या कुठल्या कुठल्या बंद केल्या? सकाळी 9, संध्याकाळी 9? गुडघ्यावरच होतं ते आठवड्याला. होय, गुडघ्यावरच होतं. आठवड्याला 2 इंजेक्शन करून घेत होते मी कोल्हापूरला. बर, ओके. वजन 25 किलोचा लोड काढला त्या गुडघ्यावरनं, त्याच्यामुळं आपलं गुडघा वाचणारच ना. 101%. गुडघ्याला किती भारी फील होणार आहे. येस. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण. आता डॉक्टर म्हणाले आता लई फिरतात, कारण पहिलं गुडघा दुखायला लागल्यावर फिरायचं चालायचं कमी होतंय ना. कुठं जात नव्हते मी, कुठं जात नव्हते मी घर सोडून. मला साधं खाली शॉप मध्ये दुकानमध्ये जायचं म्हणजे एवढं जेव्हा येत होतं. आता खालीवर सारखं करते मी आता. हा, खाली दुकान आहे आणि वर घर आहे त्यांचं, आणि या स्वतः पण त्याच्यावर लक्ष देत आहेत. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण. शैलाताईंसाठी 25 kgचा वेट लॉस आहे, एकदम भारी. ओके, चलो नेक्स्ट एक्सपिरियन्स साठी आपण जाणार आहोत लक्ष्मण पाटील सर. चलो लक्ष्मण सर म्यूट काढा. नाव, कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली? गुड मॉर्निंग. मी गुड मॉर्निंग. लक्ष्मण येतोय पाटील, आवाज? पोपट पाटील, मंगसुळीहून आहे. बाय बॅकग्राऊंड मी एक शेतकरी आहे. गेली 2 वर्ष झालं 87ला जॉईन झालो आहे. जॉईन होण्याचं कारण माझी चुकीची लाईफस्टाईल, वाढलेलं वेट. माझं 94-95 किलो वेट झालं होतं, आणि वाढलेल्या वेटमुळं मला अटॅक आला. अटॅक आल्यानंतर मिरजेमध्ये डॉक्टर तांबोळी सरांच्याकडं ऍडमिट झालो. ऍडमिट झाल्यानंतर माझ्यावरती माझ्या सगळ्या शरीराच्या टेस्ट केल्या गेल्या. टेस्ट करण्यासाठीच एक 70-75 हजार रुपये गेले. आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की या 9 गोळ्या चालू केल्या आणि 9 गोळ्या खात राहिलो.
1 महिना 10 दिवसानंतर परत फिरून मला जैसे ती परिस्थिती झाली. 5 फूट सुद्धा चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, बोलणंही बंद झालं होतं. त्या कंडिशन मध्ये दुसऱ्या वेळेला अटॅक आल्यानंतर डॉक्टरांनी मला 3 दिवसाचं सजेशन दिलं. 3 दिवसामध्ये या गोळ्या खात राहा आणि 3 दिवसानंतर तुमचं ऑपरेशन 1,80,000 घेऊन ऍडमिट व्हा म्हणून सांगितले. मला त्याच्या अगोदर एक 4 महिने मॅडम सांगत होत्या की तुम्ही वेट कमी करायला पाहिजे. मी मुळातच शेतकरी असल्यामुळं काय खायचं, किती खायचं, झोप किती घ्यायचं, पाणी किती प्यायचं, व्यायाम कधी करायचा, असं काही नॉलेज नसल्यामुळं हे असं कुठं असतंय, यानं काय होतंय, असं तसं म्हणून मी ते तुमच्याकडे दुर्लक्ष केलो आणि शेवटी मला अटॅकला सामोरं जावं लागलं. त्या कंडिशन मध्ये ज्या दिवशी मला डॉक्टरांनी 3 दिवसाचं सजेशन दिलं त्याच दिवशी मी न्यूट्रिशन खायला चालू केलं. न्यूट्रिशन खाता खाता तिसऱ्या दिवशी मी 1 किलोमीटर चालू लागलो. तिसऱ्या दिवशी परत माझी अपॉइंटमेंट होती. 3 दिवसांनी मी डॉक्टरने दाखवायला आलो. त्यावेळेला मला सगळ्या टेस्ट केल्या गेल्या. त्या टेस्ट मध्ये डॉक्टरनी मला लक्ष्मण सर जरा फास्ट सांगा ना, किती स्लो सांगा लागलाय. 3 दिवसामध्ये मला ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं होतं आणि 3 दिवसात मला न्यूट्रिशन करण्याची संधी मिळाली. त्यामुळं मी 3 दिवसामध्ये 3 किलोमीटर 1 किलोमीटर जाता 1 किलोमीटर येता चालू लागलो. असं करता करता 9 दिवसामध्ये पूर्णपणे परत 10 दिवसांना मला डॉक्टरांनी दाखवायला यायला सांगितलं. पहिलेचे 3 दिवस आणि नंतरचे 10 दिवस 13 दिवस न्यूट्रिशन सकस संतुलित आहार खाण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचा फायदा घेऊन शतायुषी फॅमिली मध्ये सुजाताताई, अनिल दादा, शेटे सर, मुळके सर, पद्मजाताई, डॉक्टर प्रसाद पाटील सर यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत गेलो आणि माझ्या शरीरावरती काम करत गेल्यामुळं टोटल 3 महिन्यामध्ये माझा 23 ते 24 किलोचा फॅट लॉस आणि वेट लॉस झाला आणि 7 महिन्यामध्ये माझ्या 9 गोळ्या चालू केल्या होत्या डॉक्टरांनी. त्या पूर्णपणे 7 महिन्यामध्ये माझ्या गोळ्या बंद, मेडिसिन फ्री लाईफ जगतोय मी आता. 2 वर्ष झालं. मी शतायुषीला नाही जॉईन झालो असतो तर मी कदाचित या जगामध्ये नसतो. थँक्यू शतायुषी, धन्यवाद. लक्ष्मण सर गोळ्या हो डॉक्टरांनी मॅडम. बंद केल्या की नाही? किती किलो वजन कमी केलं? मी 22-23 किलोचा फॅट लॉस आणि वेट लॉस झाला मॅडम. हा, 22-23 किलोचा वेट लॉस केल्यामुळं हार्टशी रिलेटेड अटॅक एवढं आल्यानंतर डॉक्टरांनी 8-9 गोळ्या होत्या ना, त्या सगळ्या डॉक्टरांनी बंद केलेत त्यांच्या. आता जाताय काय फॉलोअपला लक्ष्मण सर? हा मॅडम, मी महिन्या 2 महिन्याला चेकअप करतो. आता डॉक्टरांनी सरांनी सांगितले मला, तांबोळी सरांनी, तुमचं काय ऑपरेशन करायची गरज नाही, काही नाही. असं मी 7 महिने डॉक्टरांनी सांगितलं नव्हतं न्यूट्रिशन खातो वगैरे काय. 7 महिन्यानंतर मी डॉक्टरांनी सांगितलं सर मी असं असं केलोय म्हणून. त्यांनी पाठीवर थाप मारली आणि थँक्यू म्हणले सरांनी आणि मॅडमने. ओके, छान केलाय म्हणून सांगितलं. चलो, खूप भारी त्यांचा एक्सपिरियन्स आहे. एकदा 21 तारखेला या कोल्हापूरला, मग त्यांचा एक्सपिरियन्स तुम्हाला सगळा कळतोय. प्रत्यक्ष स्टेजवरनं उडी मारण्यापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमच्या लक्षात येईल. एवढा भारी एक्सपिरियन्स आहे. ओके, चलो, जोरदार क्लॅपिंग करू आपण लक्ष्मण सरांसाठी. सुजाता कोठावळे मॅडम कुठे आहेत बघा. सुमित सर आहेत का? कारण परवाच मी त्यांना बोलले होते पण आपण घेतला नाही त्यांचा. जाऊ आपण सुजाता कोठावळे ताई. कंटिन्यू सुजाता मॅडम, काढा हे म्यूट काढा.
येस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शतयशी फॅमिली. गुड मॉर्निंग मॅम. मी सुजाता महेश कोटावळे कोग्याहून आहे. मी वेट लॉस शतयशी फॅमिलीला जॉईन होऊन आतापर्यंत 11 महिने झाले. या 11 महिन्यात माझं 23 किलो वेट लॉस झालेला आहे आणि हेल्दी आणि हॅपी वेट लॉस झालेला आहे. आता माझ्या शुगरच्या गोळ्या म्हटलं तर 2 आहेत, 3 होत्या. आता मी HbA1c आता या 2-3 दिवसात करून परत चेकिंगला जाणार आहे. येस. मी घरी चेक करते शुगर, ती माझी कंट्रोलमध्ये आहे. 140 वर जेवणानंतरची आणि फास्टिंगची 70-80 अशी असते. आणि मी हेल्दी आणि हॅपी आहे, उत्साही असते सुजाता आणि मॅडम, सगळ्यात मेन महत्वाचं, किती वर्षापासून डायबिटीस? डायबिटीस मला कोरोनापासून या 3-3.5 वर्षात झालेला आहे. 3 वर्ष, 3.5 वर्षात. हा. आणि एवढा वेट लॉस केला, ह्याच्या आधी वेट लॉस साठी काय प्रयत्न केले होते? एका माझ्या फ्रेंडनंच मला सुचवलेलं होतं, पण त्यांच्याकडून फॉलोअप झाला नव्हता. 2 महिने घेतलं, पण 1-1.5 किलो तेवढंच कमी झालं. पण त्यानंतर ते बंद केलं. त्याला जवळजवळ चालू करून आता 2 वर्ष झाली त्याला. पण मला वेट लॉस म्हणावं तसं झालं नाही. मला फॉलोअप व्यवस्थित मिळालेलं नाही. माइंडसेट पण करून घेतलेला नव्हता. आणि मला पद्मजा भोसले हिनं ही लिंक दिलेली शतायुषी फॅमिलीची. तिनं माझा माइंडसेट सुद्धा चांगला करून घेतला आणि तिनं फॉलोअप ती चांगला घेते माझा. येस, कारण व्यक्तीला ना ऑलरेडी राईट मुद्दा सांगितला बरं का ह्याने. कारण की आपण करत असतो, पण आपल्याकडं करवून घेणारा कोण नसतो. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला इच्छा असते, पण त्याच्यावर टिकून राहायला जमत नसतं. आणि तो फॉलोअप सुजाता मॅडमचा पद्मजा मॅडमनी भोसलेनी खूप भारी घेतलाय आणि खूप भारी वेट लॉस झालाय बरं का. कन्सिस्टन्सी जबरदस्त असते सगळ्यामध्ये सुजाता मॅडमची, आणि त्या कन्सिस्टन्सीचा तो रिझल्ट आहे. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण सुजाता कोठावळे मॅडम साठी. सुजाता मॅडम, वय किती आहे? माझा आता 45 चालू आहे आता. 45. हा, म्हणजे हेल्थवर काम करायलाच लागणार आहे आता, कारण शरीर झिजत असतं, त्याच्यावर आपण राईट टाइम राईट काम करायला लागलाय. जोरदार क्लॅपिंग करू आपण सुजाता कोठावळे ताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत आजचा आपला टॉपिक. अर्चिता मॅडम, हँडरेज. अर्चिता मॅडमचा आज टॉपिक खूप भारी. अर्चिता मॅडम बोलताय, पेशानं शिक्षिका आहेत, योग शिक्षिका पण आहेत, आणि याच्यामुळं सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत पाडत शतायुषीची पण ही एक छानपैकी जबाबदारी दर सोमवारी आपली जी काही मूल्य आहेत, या मूल्यांमध्ये कशी वृद्धी करायची. शतायुषी मगाशी बोलल्या ना की माझी चिडचिड कमी झाली, शैलाताईंनी बोलल्या. ह्याला मेन कारण जसं शरीर आहे ना, त्याचबरोबर आपल्या मनावरचे संस्कार, आपल्याला योग्य अयोग्य कळणं, की आता मी चिडले तर माझ्यावरच परिणाम होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला होतील आपल्या लाईफ मध्ये, त्यावेळेला लहू पाटील सर म्यूट. हा, त्याच्यामुळं आपल्याला आपण आपल्या मनावर जेवढं काम करतो, आपण आपल्यावर खूप चांगले चांगले संस्कार होतात सगळ्या वेगवेगळ्या टॉपिक मधनं, आणि मग आपण चेंज होतो. जसं बाहेरून दिसता तुम्ही चेंज, तुमच्यातला वेट, हेल्थ, स्किन, एनर्जी, तसंच तुमच्या आतला बदल हा तुमच्या स्वभावावरून लक्षात यायला लागतो. स्वभाव बदलतो. जाऊ आपण, जोरदार क्लॅपिंग करू. अर्चिता कंटिन्यू. सुमित सर टाका ऑल म्यूट. अर्चिता आता सकाळी 2 जबाबदाऱ्या पार पाडत असते. एक म्हणजे मुलग्याची, आणि दुसरं म्हणजे मग इथं द्यायची. नवऱ्याचा डब्बा, सुमित सरांचा डब्बा, ही तिसरी जबाबदारी. स्वतःची साधना चौथी, आणि सगळ्यात मेन महत्वाचं, लेक्चर द्यायला बसलं की तो येतोय बघा लगेच. त्याला बी द्यायचं असतंय, कारण पोटात असल्यापासून तेच करायला लागले अर्चिता. नक्की कंटिन्यू. अनम्यूट कर अर्चिता. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आपण एक्सपिरियन्स ऐकलो, शैलाताईंचा ऐकलो, लक्ष्मण सरांचा एक्सपिरियन्स ऐकलो, आणि ह्या एक्सपिरियन्स वरनं कळालं की या शतायुषी फॅमिली जॉईन झाल्यानंतर प्रत्येकाला आनंद व्हायला लागतो, आणि या आनंदामध्ये प्रत्येक जण आपण सामील होत असतो. कारण त्यांना मिळालेलं चांगलं आरोग्य आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जे हसू आलेलं आहे, त्यांचे जे आशीर्वाद आहेत,
ते पाहिलं की आपल्याला वाटतं की खरंच सुख म्हणजे नेमकं काय असतं. सुख हे साधनांमध्ये नसतं, सुविधांमध्ये नसतं. साधनं आणि सुविधा ही फक्त आपली सोय करून करत असतात. आपलं जीवन हे सोपं करत असतात. पण ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत ना, त्या जशा आपण उपभोगतो, घेतो, पण त्यातून आनंद, सुख ते अनुभवता आलं पाहिजे. आणि हे आनंद, सुख कसं अनुभवायचं, कसं घ्यायचं, हे शतैशी फॅमिलीमधून आपल्याला शिकवलं जातं. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की जीवनात संसार सहज म्हटलं जातं की संसारामध्ये, या जीवनामध्ये जे सुख आहे ते सुख जवा एवढं आहे आणि दुःख आहे ते पर्वता एवढं आहे. पण हे पर्वता एवढं केव्हा झालं, की खरंच दुःख एवढं मोठं असतं का माणसाच्या आयुष्यामध्ये, आणि सुख इतकं लहान असतं का ते जवा एवढं. म्हणजे ही ही संकल्पना जी आली, ती संकल्पना कशातून आली? ही संकल्पना आली ती दृष्टिकोनातून आली. म्हणजे दुःख आपल्याला खूप मोठं वाटायला लागतं, जड जड वाटायला लागतं. का वाटायला लागतं? कारण ते सहन करण्याची कपॅसिटी किंवा त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो, तो दृष्टिकोन वेगळा असतो. आणि त्यामुळे आपल्याला वाटायला लागतं की सुख हे खूपच कमी असतं, कारण ते आनंद देणार असतं. आणि दुःख हे पर्वता एवढं असतं, कारण ते आपल्याला क्लेश, त्रास देणार असतं. म्हणून जर आपल्याला चांगलं सुख अनुभवायचं असेल, जीवन चांगलं आनंदी घालवायचं असेल, तर काही टेक्निक आपल्याला माहित असले पाहिजेत. आणि म्हणून सांगावंसं वाटतं की या जीवनामध्ये सुख, आनंद ओथंबून वाहत असतो. फक्त तो आपण किती घ्यायचा, कसा घ्यायचा, हे आपल्यावरती डिपेंड असतं. आणि म्हणूनच सुख, आनंद, समाधान जर अनुभवायचं असेल, तर मन सगळ्यात आधी शांत असलं पाहिजे. आणि मन शांत असण्यासाठी शरीर निरोगी असलं पाहिजे. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की ओंजळीत बसेल एवढंच नक्की घ्या. ओंजळीत बसेल एवढंच नक्की घ्या, पण ते सांडण्याआधीच ते वाटायला शिका. ते सांडण्याआधीच वाटायला शिका. इतिहास सांगतो काल सुख होतं. इतिहास सांगतो काल सुख होतं. विज्ञान सांगतं उद्या सुख आहे. विज्ञान सांगतं उद्या सुख आहे. पण माणुसकी सांगते मन खरं असेल ना, हृदय चांगलं असेल ना, तर दररोज सुख आहे, दररोज सुख आहे. म्हणून आपण इतिहासाच्या गोष्टींमध्ये रमून जातो. भविष्यामध्ये येणाऱ्या गोष्टींची चाहूल घेत असतो. पण वर्तमान काळामध्ये जर मन आणि हृदय या दोन गोष्टी चांगल्या असतील, तर प्रत्येक क्षण आणि क्षण आपल्याला आनंद मिळवून देतो. आणि हा आनंद आपल्याला मिळवता आला पाहिजे. आणि म्हणून एक छोटीशी कथा आठवते, ती कथा सांगावीशी वाटते. 2 वर्षापूर्वी मी मुलांना असंच मूल्य शिक्षणाचा तास माझ्याकडे आला होता. आणि त्यावेळेला मी मुलांना एक कथा सांगत होते. आणि कथा सांगता सांगता मुलांना विचारलं की यातून तुम्ही काय शिकला. तेव्हा ती कथा काय होते पहिल्यांदा सांगते. ती कथा अशी होती की एक राजा होता, आणि त्या राजाकडे एक सोन्याचा पिंजरा होता, आणि त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये एक पोपट ठेवलेलं होतं. राजा रोज त्या पोपटाला भेटायचा, रोज त्याच्याशी गप्पा मारायचा. आणि ते पोपट इतकं क्यूट होतं, इतकं सुंदर होतं, आणि खूप छान छान ते आपले कृती करायचं, खूप छान ऍक्शन करायचं, आणि त्यामुळे ते राजा खूप खुश व्हायचा. एके दिवशी राजा निवांत त्या पोपटाजवळ बसतो, आणि पोपटाजवळ निवांत बसल्यानंतर राजा त्या पोपटाला म्हणतो की तुझ्यामुळे माझ्या गॅलरीची शोभा वाढलेली आहे, आणि तू माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर तुझ्यामुळे माझ्यातला जो एकलकोंडेपणा होता तो निघून गेलेला आहे. मी निराश झालेलो होतो ते निघून गेलेला आहे, आणि तुझ्यामध्ये माझा आनंद दिसतो आहे. असं राजा त्या पोपटाशी गप्पा मारत बसलेला होता. मग एके दिवशी पुन्हा राजा येतो आणि त्या पोपटाशी गप्पा मारतो. त्यावेळेला पोपटाला म्हणतो, तू सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये आहेस, तुझ्यासाठी सेवा देण्यासाठी 2 शिपाई सुद्धा इथं ठेवलेले आहेत. सांग बरं तुझी इच्छा काय आहे, तू खरंच सुखी आहेस का? त्यावेळेला पोपट म्हणतो, राजा माझं एक काम कराल का तुम्ही? तुम्ही मला सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवलाय, माझ्यासाठी तुम्ही शिपाई ठेवलाय, पण माझे काही भाऊबंद, माझे मित्र त्या ज्या झाडावर तुमच्या शिपाईने मला इथं आणलंय त्या झाडावरती राहतात. त्यांना जाऊन एकच फक्त निरोप देता का, की ते चिंता करत असतील, विचार करत असतील की मी कुठे आहे, कसं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः जायचं आणि एकच निरोप द्यायचा माझ्या मित्रांना, माझ्या सख्यांना, की मी इथं खूप आनंदात आणि खूप सुखी आहे. मग राजा काय करतो की ठरल्याप्रमाणे जंगलात ज्या ठिकाणी झाड असतं त्या झाडाजवळ जातो, आणि झाडाजवळ जाऊन तिथं बरेचसे पोपट बसलेले असतात. आणि ते बरेचसे पोपट बसल्यानंतर राजा त्या पोपटांच्या जवळ जातो आणि म्हणतो की तुमचा जो सखा आहे, तुमचा जो मित्र आहे, तो माझ्या राजवाड्यामध्ये आहे, आणि माझ्या राजवाड्यामध्ये
खूप आनंदी, खूप सुखी आहे आणि खूप छान आयुष्य जगतो आहे. त्याच्यासाठी सोन्याचा पिंजरा आहे, त्याला शिपाई 2 ठेवलेले आहेत. एवढं वाक्य पूर्ण होताच झाडावरचे सगळे पोपट मरून खाली पडतात, झाडावरून खाली पडतात. सगळे मरतात. राजाला आश्चर्य वाटतं, की हे सगळेच पोपट मी सांगितल्यानंतर मरून का पडले, की तुमचा जो मित्र आहे तो सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये आहे, तो खूप सुखी आनंदी आहे. हे सांगितल्या हे सगळे पोपट मरून का बरं पडले? काय झालं असेल? तो खूप भ्रमात पडतो आणि तो चालत पुन्हा आपल्या राजवाड्यात येतो. राजवाड्यात आल्यानंतर आता त्याला प्रश्न पडतो. ही गोष्ट पिंजऱ्यातल्या पोपटाला कशी बरं सांगायचं? असा त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो. तरी पण तो येतो, त्याला गोंजारतो आणि हळूच सांगतो, अरे मी तुझ्या मित्रांना सगळ्यांना सख्यांना सांगितलं की तू माझ्या जवळ आहेस, तू सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये आहेस, तू खूप सुखी आणि आनंदी आहेस. एवढं सांगितल्या सगळे जे पोपट होते ते सगळे पोपट झाडावर पडून खाली पडले. ते हे एवढं ऐकताच तो पिंजऱ्यातला जो पोपट होता ना, तो पिंजऱ्यातला पोपट सुद्धा मरून तिथं पिंजऱ्यात पडला. राजाला आश्चर्य वाटलं की ही गोष्ट मी जेव्हा सख्यांना सांगितलं तेव्हा ते पण मरून पडले आणि हा पण मरून पडला. राजाला वाईट वाटलं. हळूच पिंजऱ्याचा दरवाजा उघडतो, त्या पोपटाला आपल्या हातामध्ये घेतो आणि हात फिरवू लागतो. तू माझ्यासाठी खूप आनंद होतास आणि तुला मी इतकं सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी तुझ्यासाठी सगळ्या सोयी केल्या. पण तू तुझ्या मित्रांची गोष्ट ऐकल्यानंतर मरून कसा पडलास? असं म्हणून तो ओंजळीमध्ये त्या पोपटाकडे पाहत बसलेला असतो आणि पोपटाकडे पाहत बसल्यानंतर त्या पोपटाच्या अंगावरती राजाच्या डोळ्यातला एक अश्रूचा थेंब पडतो आणि ते पोपट पटकन उडतं, उडायला लागतं आणि उडून गॅलरीच्या वरती जाऊन बसतं आणि राजाला म्हणतं की राजा तुला मी त्याच्याकडे एवढंच पाठवलं होतं की माझ्या सख्यांनी मला मंत्र दिला की यातून बाहेर कसं पडायचं, त्यांनी मला मदत केली. तुम्ही जेव्हा आलात आणि सांगितलात की सगळे मरून पडले, त्यावेळेला मला लक्षात आलं की ते मरून पडले नव्हते, मरून पडण्याची त्यांनी ऍक्शन केलेली होती. तशीच ऍक्शन मला इथं करायला सांगितली आणि मी इथं मरून पडल्यानंतर तुम्ही पिंजऱ्यातनं बाहेर काढलात आणि मग मी निघून गेलो. सगळी कथा सांगून झाल्यानंतर मुलांना मी एकच गोष्ट विचारली की तुम्ही या कथेतून काय शिकलात? तर एक मुलगा उठला आणि मला म्हटलं की मॅम तुम्ही जेव्हा कथा सांगितलं तेव्हा असं वाटायला लागलं की त्या पोपट सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये आहे, खूप आनंदी, खूप सुखी आहे. हे ऐकूनच बाकीचे पोपट मरून पडले की काय, की ह्याला सुख मिळालं, ह्याला सोन्याचा पिंजरा मिळाला, आम्हाला मिळाला नाही, मग मरून पडलं असं आम्हाला वाटलं. पण कथेच्या शेवटी ही गोष्ट लक्षात आली की आपला एखादा मित्र कितीही सुखसोयी असतील पण पारतंत्र्यामध्ये असेल तर तो कधी सुखी आणि आनंदी असत नाही. भले कमी वस्तू असू देत, कमी सुखसोयी असू देत, पण स्वातंत्र्य असलं पाहिजे. आणि ही गोष्ट लक्षात आली आणि हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी त्याला मदत केली. हे सगळं लक्षात आल्यानंतर खूप छान वाटलं. कथेचा मतितार्थ इतकाच होता, मी मुलांना सुद्धा सांगितलं की जेव्हा वेळ प्रसंग पडतो ना तेव्हा मदतीला जाणं, मदत करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही सोबत राहा, तुम्ही कितीही काहीही केलात पण दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख जेव्हा आपण अनुभवायला लागतो ना त्यावेळेला खरं जीवन काय असतं याचा अर्थ करायला लागतो आणि त्याच्यासाठी मनामध्ये पहिल्यांदा संवेदना असायला लागते. आज काळ संपत आलेला आहे असं वाटायला लागतं की काळ बदलत चाललेला आहे, तसं माणसातल्या ज्या संवेदना आहेत, जे आपुलकी आहे, प्रेम आहे, ते कुठंतरी संपून जात आहे. आणि हे संपून न जाण्याचं जे काम आहे ना, ते संपून न जाण्याचं काम हे आपल्याकडून झालं पाहिजे. म्हणजे काय की मनामध्ये संवेदना असल्या पाहिजेत. म्हणजे कुणाला तरी मदत हवी असेल तर आपले हात पुढे सरसावले पाहिजेत. कोण पडला असेल तर पाय सरसावले पाहिजेत पळत पळत जाऊन उठवण्याची. कोण खचला असेल तर शब्द बाहेर पडले पाहिजेत आधार देण्यासाठी. कोण भुकेलेला त्रासलेला असेल तर त्याला चांगला आहार देऊन त्याला संतुष्ट करण्याची भावना असली पाहिजे. म्हणजेच काय की जी व्यक्ती मदत करत असते ती मदत करत असताना त्या व्यक्तीकडे किती आहे, काय आहे हे महत्वाचं नाही. तुम्ही कोणत्या पद्धतीनं कसं मदत करता हे खूप महत्वाचं आहे. आणि त्या पोपटाच्या गोष्टीतून एकच गोष्ट लक्षात आली की कितीही सुखसोयी असल्या पण तुम्हाला जर स्वातंत्र्य नसेल तर सुख अनुभवता येत नाही. म्हणजे काय, आपण मस्तपैकी आलिशान घरामध्ये राहतो, बेडवरती झोपतो, पण छान बेड आहे पण झोपच लागत नाही. सुखसोयी आहेत पण झोपच नाहीये. मग अशा वेळेला काय करायचं, तर अशा वेळेला आपण विचार करायचा, एक यादी करायची
की मला आयुष्यभर कुणी कुणी मदत केलेली आहे, आणि दुसरी यादी करायची की या आयुष्यामध्ये मी किती जणांना आणि कशी मदत केलेली आहे. ज्या वेळेला तुमची दुसरी यादी मोठी व्हायला लागते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं समाधानाचा, आनंदाची झोप आपल्याला लागायला लागते, आणि ही झोप लागणं खूप महत्वाचं आहे. एके दिवशी बहिणाबाई चुलीवरती स्वयंपाक करत होत्या, भाकरी करत बसलेल्या होत्या, आणि त्याच वेळेला एक वाटसरू येतो, आणि तो वाटसरू आल्यानंतर बहिणाबाई छानपैकी गरम जी चुलीवरची भाकरी असते ती भाकरी त्या वाटसरूला देत आहे. आणि तो वाटसरू भाकरी खात असताना तो वाटसरू म्हणतो की तुमच्याबद्दल मी खूप काही ऐकलेलं आहे, आणि त्यावेळेला एक म्हणतो की या संसाराबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे. त्यावेळेला बहिणाबाई त्या वाटसरूला म्हणतात की हा संसार खूप खडतर आहे, खूप कठीण आहे, या संसारात खूप दुःख आहे, आणि ती दुःखाची कल्पना त्यांनी जी केलेली असते बहिणाबाई, ती कल्पना ते त्या वाटसरूला सांगत असतात. आणि मग बहिणाबाई वाटसरू त्या बहिणाबाईंना विचारतो की आयुष्यामध्ये इतकं दुःख आहे, संसारामध्ये इतकं दुःख आहे, तर तुम्ही या दुःखामध्ये, या संसारामध्ये का राहिलाय, ते संसार का बरं सोडून गेला नाही. त्याला बहिणाबाई एक उत्तर देतात. ते उत्तर खूप महत्वाचं आहे, आणि ते उत्तर देत असताना बहिणाबाई म्हणतात की माझ्या लेकीला माहेर मिळावं म्हणून या संसारात, या घरात मी टिकून आहे, मी राहत आहे. म्हणजे काय, की लेकीला माहेर मिळावं, लेक माहेरी आली तर तिला सुख लाभावं, म्हणून या संसारात, या घरामध्ये दुःख भोगते आहे, असं बहिणाबाईंनी त्या वाटसरूला सांगितलं. म्हणजे सांगताना बहिणाबाईंचं एक तात्पर्य आहे, मला कितीही दुःख मिळालं तरी चालेल, पण माझ्या मुलीला माहेर असलं पाहिजे, तिला सुख मिळालं पाहिजे, आणि ती आल्यानंतर तिच्या इच्छा इथं पूर्ण करता आल्या पाहिजे. मग असं माहेर प्रत्येकाला लाभलं पाहिजे. म्हणजे आपल्याजवळ कितीही दुःख असेल, म्हणजे आपलं मन हे दुःखाचं एक घर असतं. ते कितीही मोठं दुःख असेल, कितीही अडचणी असतील, कितीही त्रास होत असतील, तर आपल्या हृदयामध्ये कुणीतरी आलं, आपल्याजवळ कुणीतरी आलं, तर ते विसावता आलं पाहिजे. असं आपलं मन माहेरासारखं असलं पाहिजे. मग हे माहेरासारखं मन करायचं असेल, तर आपल्या जवळ चांगल्या गोष्टी असल्या पाहिजेत, आणि त्या चांगल्या गोष्टीमध्ये सगळ्यात प्रामुख्याने महत्वाचं असतं ते मन आणि हृदय हे चांगलं असलं पाहिजे. पूर्वी सुखसोयी नव्हत्या का? होत्या, पण त्या कमी प्रमाणामध्ये होत्या. आता सुखसोयी आहेत, पण ते जास्त प्रमाणामध्ये आहेत. पण ते अनुभवताना, ते घेताना आपण खरंच त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे का? जेवणाचं सुंदरसं ताट आलेलं आहे, पण ते खाण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे का? नाहीये. कारण खाण्याच्या आधी गोळ्या असतात, खाल्ल्यानंतर ते पचवण्यासाठी गोळ्या असतात. म्हणजे ते खाण्याचं स्वातंत्र्य सुद्धा बऱ्याच जणांना नसतं. मग हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पाहिजे. मनसोक्त फिरता आलं पाहिजे, मनसोक्त बोलता आलं पाहिजे, मनसोक्त भावना व्यक्त करता आल्या पाहिजे, मनसोक्त खाता आलं पाहिजे. पण हे करत असताना कुठलाही ताण न घेता आपल्याला करता आल्या पाहिजेत. आणि त्यासाठी आपली जी जीवन गाडी चाललेली आहे, या जीवनाच्या गाडीमध्ये जर चांगले प्रवासी असतील ना, तर ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. पण त्याच गाडीमध्ये जर प्रवासी त्रासलेले, दमलेले, थकलेले असतील ना, तर ही जीवनाची प्रवासाची गाडी जात असताना आपल्याला आयुष्यामध्ये वेगळं काही करता येणार नाही. आणि हे वेगळं करण्यासाठी ही प्रवासाची गाडी जात असताना ना, आपल्याला जितकं देता येईल तितकं द्यायचं आहे, पण देत असताना स्वतः जवळचं द्यायचं आहे, इतरांच्या जवळचं द्यायचं नाहीये. म्हणून हे देत असताना जीवनात कष्ट आले ना, तर सोडून टाका, विसरून टाका. प्रसंग बदलणार आहे, वेळ बदलणार आहे, पण सगळ्यात आधी आपण बदलायला शिकलं पाहिजे. आपल्याला वाटतं की जग बदललं पाहिजे, घरातल्या व्यक्ती बदलल्या पाहिजेत, माझे मित्र बदलले पाहिजे, सगळ्यांनी असं वागलं पाहिजे, माझ्यासाठी हे केलं पाहिजे. पण मला सांगा, आपण आपल्यासाठी काय केलं पाहिजे आणि आपण इतरांसाठी काय केलं पाहिजे, याचा कधी विचार करतो का? बघा की एखाद्या डॉक्टरकडून आपल्याला गोळी दिली, त्या गोळीने आपल्याला फरक पडले नाही, तर डॉक्टर काय करतात? गोळ्या बदलून देतात. त्याही गोळ्यांनी फरक पडला नाही, तर आपण काय करतो? डॉक्टर बदलतो. बरोबर आहे की नाही? त्याही गोळ्यांनी नाही फरक पडलं, तर आपण स्पेशालिस्ट कडे जातो. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही का? एका गोळीनं फरक पडत नाही, 2 गोळीनं फरक पडत नाही, एका डॉक्टरचा गुण येत नाही म्हणून दुसऱ्या स्पेशालिस्ट कडे जातो. पण हे करत असताना डॉक्टर बदलतो, गोळ्या बदलतो, पण स्वतःला बदलतो का हो आपण? नाही. तिथं आपण चुकत असतो. ज्यावेळेला आपण स्वतःला बदलायला शिकतो, स्वतःच्या सवयी बदलतो, स्वभाव बदलतो, विचार बदलतो ना, त्यावेळेला जीवन बदलत असतं. म्हणून बदलायला शिका, आणि हे बदल कसे करायचे
हे शतायुषी फॅमिली आपल्याला शिकवत असते. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख जेव्हा आपण व्यक्त करतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपलं जीवन हे सार्थकी लागत असतं. कारण जीवन जगत असताना फक्त स्वतःपुरता विचार करून नाही जगायचं, इतरांचा सुद्धा आपण विचार करायचा, इतरांना आपल्याला काय देता येईल, जास्त किती देता येईल हे सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि म्हणून कालचंच उदाहरण देते. काल अजिंक्य सरांचं ओपनिंग झालं हॉस्पिटलचं. ओपनिंग झाल्यावर शतायुषी फॅमिलीच्या सगळे मेंबर तिथे आलेले होते, छानपैकी बुके घेऊन आलेले होते, अजिंक्य सरांना भेटत होते, फोटो काढत होते. मला सांगा, अजिंक्य सर जयसिंगपूरमध्ये राहतात, पण कोल्हापूरवरून, इचलकरंजीवरून, हुपरीवरून, सांगलीवरून किती लांबून लांबून व्यक्ती त्यांना भेटायला आलेल्या होत्या. का भेटायला आलेल्या होत्या? कारण तिथे तुमचा आणि आपला ऋणानुबंध झालाय. हॉस्पिटल त्याचं अजिंक्य सरांचं ओपन होतंय, पण आनंद कोणाला होतोय? शतायुषी फॅमिलीतल्या मेंबर्सना होतोय की आपल्यातला कुणीतरी व्यक्ती एक सक्सेस केला, एक छान केलं आणि भरभरून आशीर्वाद देत होते. हे पाहिल्यानंतर असं वाटतं की ह्याच्यापेक्षा सुख वेगळं काय आहे हो. कारण बाहेरच्या जगामध्ये फिरायला गेला, भेटायला गेला तर आपलं यश पाहून बरेच जण दुःख करत असतात, पण आपलं यश पाहून आनंद व्यक्त करणारे आणि भरभरून आशीर्वाद देणारे खूप कमी मिळत असतात. आणि हे आज कुठेतरी कमी पडत चाललेलं आहे. काही वर्षापूर्वी अशी संकल्पना होती की काही वर्षानंतर जग बुडणार आहे. आपण सगळ्यांनी ऐकलेलं होतं. जग बुडणार आहे म्हणजे काय? की या पृथ्वी तलावरची सगळी जीवसृष्टी निघून जाणार आहे असा अर्थ होतो का? जग बुडणार आहे म्हणजे या जगामध्ये ही जीवसृष्टी आहे, त्यातला माणूस आहे, त्या माणसाची माणुसकी कुठंतरी संपून जाणार आहे आणि ज्यावेळेला माणुसकी संपते त्यावेळेला जग बुडणार आहे अशी कल्पना होती. पण माणसाने घेताना मात्र वेगळं घ्यायला लागलं. म्हणून भरभरून आपल्याला जितकं देता येईल ना तितकं आपण इतरांना देता आलं पाहिजे, इतरांसाठी जगता आलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आपलं जीवन खूप धन्य आणि खूप सुंदर होतं. आणि म्हणूनच एक बँक मॅनेजर होते. बँक मॅनेजर रोज बँकेतून कामावरून घरी यायचे. घरी आल्यानंतर संध्याकाळी त्यांच्या बागेच्या बाहेर एक आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडाजवळ जायचे, काहीतरी खड्डा खणल्यासारखं करायचे, तर काहीतरी ठेवायचे आणि नंतर मग घरामध्ये प्रवेश करायचे. आणि त्या कॉलनीमध्ये 4 चोर होते. ते चोर घराचं ऑब्झर्वेशन करायचे, कुठलं घर आज रात्री फोडायचं आणि कुठल्या घरामध्ये संपत्ती जास्त असेल. म्हणून ते कॉलनीमध्ये राऊंड मारायचे 4 चोर. आणि एके दिवशी संध्याकाळी राऊंड मारता मारता रात्री त्या मॅनेजरचं जिथं घर असतं ना त्या घराजवळ जाऊन पोहोचतात. आणि घराजवळ जाऊन पाहिल्यानंतर हळूच लपून कंपाऊंडच्या बाहेर पाहत असतात. मॅनेजर कामावरून येतात, कामावरून आल्यानंतर त्या आंब्याच्या बाहेरच्या झाडाजवळ जातात, झाडाखाली काहीतरी पुरतात, पुन्हा आत जातात. त्याला चोरांना वाटतं की काहीतरी ह्यांनी लपवून ठेवलंय, पुन्हा उद्या पाहूया. उद्या पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला त्याच कंपाऊंडच्या तिथे येऊन हे 4ही चोर लपून बसतात. पुन्हा मॅनेजर कामावरून येतात, त्या आंब्याच्या झाडाखाली जातात, खड्डा खणल्यासारखं करतात, काहीतरी ठेवतात आणि मग घरामध्ये निघून जातात. मग तिसऱ्या दिवशी हे चोर ठरवतात की आणलेली संपत्ती चोरीला जाऊ नये म्हणून हे मॅनेजर या झाडाखाली लपून ठेवत असतील. मग तिसऱ्या दिवशी हे 4ही चोर मध्यरात्री त्या आंब्याच्या झाडाजवळ जवळ जातात आणि ज्या ठिकाणी ते मॅनेजर खड्डा खोदायचे ना त्या ठिकाणी जाऊन हे पण खणायला लागतात. तिथं काही सापडत नाही म्हणून त्या झाडाच्या गोल सगळीकडे खड्डा खणतात, पण त्यांना तिथं काहीच सापडत नाही. चोरांना आश्चर्य वाटतं. 3 दिवस झालं आपण ऑब्झर्व करायला लागलोय. रोज मॅनेजर येतात, या झाडाखाली काहीतरी बॅगेतनं काढून ठेवतात आणि मग घरामध्ये जातात. काय ठेवत असतील आणि ते आपल्याला सापडणं का झालंय? मग 4थ्या दिवशी हे चोर काय करतात? वेषांतर करतात आणि मॅनेजर आल्यानंतर रविवार असतो, सुट्टी असतो, त्या मॅनेजरच्या घरी एक सेल्समनचं रूप घेऊन ते भेटायला जातात. आणि मॅनेजरला म्हणतात की आम्ही सेल्समन आलेलो आहोत, काही वस्तू आम्हाला सेल करायच्या आहेत. मग मॅनेजर म्हणतात आत या, बसा म्हणतात, पाणी देतात आणि पाणी दिल्यानंतर गप्पा चालू होतात. त्यावेळेला एक चोर म्हणतो की आम्ही सेल्समन वगैरे नाही आहे, एक खरी गोष्ट सांगू का? 2 दिवस झाले आम्ही तुमच्या घराच्या बाहेर पहारा देतो. तुम्ही रोज ऑफिस मधनं येता, आंब्याच्या झाडाजवळ जाता, काहीतरी ठेवता आणि मग घरामध्ये जाता. काल आम्ही सगळं खोदून पाहिलं पण आम्हाला काहीच मिळालं नाही. त्याला मॅनेजर म्हणतात, हसायला लागतात आणि मॅनेजर म्हणतात तुम्ही जी वस्तू शोधताय ना ती वस्तू फक्त मलाच मिळणार आहे आणि ती मलाच माहित आहे. त्यावेळेला चोर म्हणतात की अशी काय वस्तू तुम्ही रोज रात्री आणून ठेवता आणि सकाळी जाताना पुन्हा तो खड्ड्यातनं खणता आणि पुन्हा ती घेऊन जाता, अशी कुठलीही वस्तू आहे जी तुम्हालाच फक्त माहित आहे आणि आम्हाला मिळालेली नाहीये? अशी कोणती वस्तू आहे?
त्यावेळेला मॅनेजर म्हणतात. मी ऑफिसमधनं आलो की खड्डा खणतो. खड्डा खणलो की ऑफिसचं सगळं जे टेन्शन आहे, जो त्रास आहे, जे थकलेलं दमलेलं माझं मन आहे, ते मग मी तिथं ठेवतो आणि मग घरामध्ये जातो, जेणेकरून माझं त्रासलेलं, थकलेलं, ताण-तणाव जे टेन्शन आहे ते घरातल्या लोकांना कळू नये. घरातले लोक आनंदाने छान राहावेत आणि छान झोपी जावेत म्हणून मी ते आंब्याच्या झाडाखाली पुरून ठेवतो. आणि दुसऱ्या दिवशी जात असताना काय घेऊन जातो, तर दुसऱ्या दिवशी जात असताना जे घरातलं समाधान आहे, आनंद आहे त्या झाडातून मी घेऊन जात असतो आणि मला जे काम करायचं आहे ते कामाचं तेवढंच टेन्शन तिथं उचलतो आणि निघून जातो आणि छानपैकी तिथं काम करतो. म्हणजे मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुद्धा जेवढं काम आहे ना तेवढंच टेन्शन घेतो. म्हणजे मी एक मॅनेजर आहे आणि हे केल्यामुळं माझ्या ऑफिसचे सगळे जे स्टाफ आहेत ते आनंदाने काम करतात आणि म्हणूनच मी खूप खुश आहे. घरचे सुद्धा शांत झोपतात, ऑफिसचे सगळे लोक सुद्धा आनंदाने काम करतात आणि म्हणून माझं आयुष्य खूप चाललेलं आहे. आणि नको असणारं मी पुरतो, पाहिजे असणारं ते घेऊन जातो. मग ते मलाच माहित आहे ते तुम्हाला कसं मिळणार आहे. सगळे चोर कपाळाला हात मारतात आणि निघून जातात, की काही माणसं असं सुद्धा करू शकतात, जे आपण आजपर्यंत केलेलं नाही. तुम्ही सुद्धा तसंच करा. जे टेन्शन आहे, ताणतणाव आहे, दुःख आहेत, संकट आहेत ना, ते घराच्या बाहेर कुठेतरी कुंडीमध्ये ठेवा. म्हणजे घरात आत येताना तुम्ही समाधान आणि आनंद घेऊन याल, छानपैकी झोप लागेल आणि बाहेर जाताना जेवढा कामाचं आहे तेवढंच घेऊन जा. याच्यातून एकच होतं, की तुम्ही इतरांना जितकं द्याल, मदत कराल, तेवढं तुम्ही सुखी समाधानी व्हाल. वस्तूने सुख समाधान मिळत नाही, देण्यानं सुख समाधान मिळतं आणि त्याच्यासाठी लागते ती मनामध्ये संवेदना लागते आणि ती संवेदना घेऊन आपण पुढे जायचं आणि आपलं आयुष्य हे व्यतीत करायचंय. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण अर्चिता मॅडमांच्या कळसाठी. कारण का की हीच गोष्ट तरी आपण सगळे करायला लागलोय. एवढ्या लोकांपर्यंत पोहोचली शतायुषी ही या सगळ्यांमुळं. प्रत्येकाच्या मनामध्ये एक खरंच आहे की थोडस आत जरा डोकावून बघितलं ना तर आपलं मन आहे ना ते पहिलं दुसऱ्यांसाठी पण खूप चांगला विचार करत असतं बरं का. पण या संस्कारामध्ये दिवसभराच्या या सगळ्या याच्यामध्ये ते काय होऊन गेले, झाकळून गेले, म्हणजे लुप्त पावायला लागले. आणि म्हणून माणुसकी कमी व्हायला लागल्या ना याचं मेन कारण आहे की आपण त्याच्याकडे बघत नाही, आपण स्वतः अंतर्मुख होत नाही. मला काय करायला पाहिजे हे न बघता आपण दुसऱ्यांनी काय करायला पाहिजे या गोष्टींवर आपला ज्यादा फोकस आहे. दुसऱ्यांनी काय करायला पाहिजे ही खूप अवघड गोष्ट आहे, मी काय करायला पाहिजे ही खूप सोपी गोष्ट आहे. आणि मी काय करायला पाहिजे या गोष्टीचा विचार करून जर आपण त्याच्यावर काम करायला लागलो तर ही कमी झालेली माणुसकी, हा जो आनंद, हा दुसऱ्यांबद्दलचा असणारं प्रेम, माया, वात्सल्य याची वृद्धी नक्कीच दिसणार आहे. ती नाहीये का? नक्की प्रत्येकांमध्ये आहे, पण आपण त्याच्याकडे फक्त बघत नाहीये. चलो परत एकदा जोरदार क्लॅप